नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 म्हणजेच द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची जानेवारी महिन्याच्या 2024मध्ये आपली जी काही चाचणी घेतली जाणार आहे त्या चाचणीसाठी आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जाणार आहेत. यासारख्या इतर विषयांच्याही चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करून कमेंटसुद्धा करा. घटक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी विषय समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. 2. खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 3. ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश ग्रामीण प्रदेश म्हणून ओळखला जातो. 4. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. दांडी पदयात्रा कोठून व केव्हा निघाली? उत्तर, दांडी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 रोजी निघाली. दुसरं, आझाद हिंद सरकार स्थापन केल्यावर सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला कोणते आव्हान केले? सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे आव्हान केले. 3. इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती? उत्तर, उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये येणाऱ्या भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आली होती. 4. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? उत्तर, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते, म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्त्वाची असते. 5. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी कोणतेही 3. 1. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजी निराश होऊन भारतात परत आले. उत्तर, दुसऱ्या गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली गेली. गांधीजींनी मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला प्रयत्न अपयशी ठरण्याने परिषदेनंतर ते निराश होऊन भारतात परतले. दुसरा प्रश्न, प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान का ठरले? उत्तर, चले जाव चळवळीच्या काळात भारतात अनेक भागात प्रति सरकारे स्थापन झाली. या सरकारांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले. यामुळे प्रति सरकारे जनतेची प्रेरणास्थाने ठरली. तिसरं, भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर, ग्रामीण भूमी उपयोजनावर हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. 4. समाजात कायद्याची गरज का असते? उत्तर, समाजात भिन्न विचार, दृष्टिकोन, श्रद्धा आणि भिन्न संस्कृती असणारे समूह आणि व्यक्ती असतात. कायद्याच्या आधारे त्यांच्यातील संघर्ष व वाद शांत करता येतात, म्हणून समाजात कायद्याची गरज असते. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या अजून प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू.